मीन राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या द्वितीय भावात असल्यामुळे धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित अनेक गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. राशी स्वामी गुरु अनुकूल दृष्टी देत असल्यामुळे निर्णयांमध्ये स्थिरता आणि सकारात्मकता वाढेल. बुधाचा प्रभाव आर्थिक नियोजन सुधारेल, तर शुक्रामुळे कुटुंबात गोडवा वाढेल. शनी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक चिंता, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळेल. हा आठवडा एकंदरच वाणी अधिक संयम बरोबर समृद्धी असे संकेत देणारा आहे. नोकरीत तुमच्या बोलण्यामुळे आणि प्रेझेंटेशनमुळे तुमचा प्रभाव पडणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार असून विशेषतः विक्री, कम्युनिकेशन किंवा कुटुंबीय व्यवसायात प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून विशेषतः भाषिक आणि कम्युनिकेशन विषयात यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल, पण बोलण्यामध्ये संयम ठेवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढणार असून अनावश्यक खर्चापासून दूर राहा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना घसा, दात किंवा पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात वाढू शकतो. त्यामुळे योग्य आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे रोज ध्यान व योग करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे पिवळा व पांढरा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडेसे केशर टाका. हे पाणी 5 मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 21 वेळेला हे भांडे हातात घेऊन जप करा. त्यानंतर ते पाणी घरातील मुख्य ठिकाणी हलके हलके शिंपडा. हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल, कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि शांतता निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल.